नोटबंदीच्या निर्णयाचा आजचा 50वा दिवस आहे आणि आज केंद्रीय कॅबिनेट बैठकीमध्ये जुन्या नोटांसंदर्भात मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे। प्रमाणापेक्षा जास्त जुन्या नोटा आढळल्यास दंडात्मक कारवाईचे संकेतही दिलेले आहेत। त्यामुळे 30 डिसेंबर नंतर 1000 आणि 500च्या जुन्या नोटा जवळ बाळगणं तुम्हाला महागात पडू शकतं। 10 पेक्षा जास्त जुन्या नोटा तुमच्याकडे सापडल्यास त्यावर दंड आकारण्याचा विचार केंद्राच्या विचाराधीन आहे। प्रशांत आपल्याबरोबर आहे। प्रशांत, हा नवा विचार काय असू शकतो? केंद्र कुठली पावलं उचलू शकतं? प्राजक्ता, थोड्याच वेळामध्ये कॅबिनेटची बैठक सुरू होती आहे आणि या बैठकीमध्ये हा एक महत्त्वपूर्ण निर्णय अध्यादेशासंदर्भातला होऊ शकतो। याच्यामध्ये सरकारला खरं तर काळजी ही आहे की आता जो पैसा उरलेला आहे तो तातडीनं त्यांच्याकडे यावा आणि किमान म्हणजे बजेट यावेळेचं जे आहे ते 1 फेब्रुवारीला होतंय, जवळपास 1 महिना आधी, आणि त्याच्यामुळं 1 महिना आधी किमान सरकारला हे कळावं की आता नेमका पैसा किती जमा झालेला आहे आणि पुढचे प्रोजेक्टसाठीचे जे अनुमान आहे ते कशा पद्धतीनं खर्च करायचं याचा ताळमेळ सरकारला लवकर लावता यावा, यासाठी हे करणं गरजेचं आहे। आणि म्हणून सरकार हा अशा पद्धतीचा अध्यादेश आणू शकतं की ज्याच्या अंतर्गत तुम्हाला ठराविकच नोटा तुमच्याजवळ बाळगता येतील, त्याच्यापेक्षा जास्त नोटा बाळगल्या तर कदाचित दंड देखील होऊ शकतो। अर्थात दंडाचा जो निर्णय आहे त्याच्याबद्दल अजूनही अधिकारी साशंक आहेत, कारण जेव्हा काही अधिकाऱ्यांनी अशी माहिती दिली की तुम्ही समजा 10 नोटा तुमच्याकडे ठेवू शकता, मात्र मोठ्या प्रमाणातली जी रक्कम आहे 50 लाख असेल, 50,000 किंवा 1 कोटीपर्यंतची, तर अशी रक्कम तुम्हाला नक्कीच बाळगता येणार नाहीये। दुसरीकडे जसं RBIच्या 5,000 रुपयांच्या निर्णयावरती जो वाद झाला होता की तुम्हाला एवढेच पैसे डिपॉझिट करता येतील, तसाच वाद या निर्णयावर देखील होऊ शकतो। कारण याच्यामध्ये एक लक्षात घ्यायला पाहिजे की सरकार हा अध्यादेश काढताना एक तारीख जाहीर करेल की या तारखेला या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांची कायदेशीर वैधता जी आहे ती संपते। मग जर या तारखेला वैधता संपली तर मग त्याच्यानंतर म्हणजे पंतप्रधानांनीही आधी स्पष्ट केलेलं आहे की 30 डिसेंबर नंतर सुद्धा 31 मार्च पर्यंत तुम्ही RBI मध्ये जाऊन पैसे जमा करू शकता। मग जर कायदेशीर वैधता संपली तर मग हे पैसे डिपॉझिट करण्याचा अधिकार किंवा हे रद्द झालेलं चलन तुम्ही परत कसं काय स्वीकारू शकता, असा देखील सवाल काही जण उपस्थित करतायत। आणि पेनॉल्टी लावण्याचा म्हणजे जर त्याची मुळात वैधता संपलेली आहे तर त्याच्यावरती पेनॉल्टी लावण्याचा हक्क सरकारला कसा काय प्राप्त होऊ शकतो, असे देखील प्रश्न उपस्थित होत आहेत। त्यामुळे नेमका अध्यादेश काय निघतो, त्याच्यातली भाषा काय आहे, हे पाहणं महत्त्वाचं असेल। प्राजक्ता, प्रशांत, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। या संदर्भातले अपडेट वेळोवेळी तुझ्याकडून घेत राहू।